पुणे नाशिक नारायणगाव जाणारी जी रेल्वे होती तर त्या रेल्वेचं आता या लोकांना जाग आलेली आहे. आणि आपण या संदर्भामध्ये फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपले हे पुढारी, हे आमदार, हे खासदार हे काय झोपले होते का इतके दिवस? कारण ह्या वैष्णव जे आहेत रेल्वे मंत्री, त्यांनी काल लोकसभेमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की आम्ही खूप खूप चर्चा लोकप्रतिनिधीशी केलेली आहे, लोकांशी चर्चा केली आहे. त्यानंतर हा अहिल्यानगरला रेल्वे नेण्याचा त्यानंतर आम्ही हा निश्चित मार्ग केलेला आहे. मग आपले हे जे बाकीचे लोक होते तर यांच्याशी चर्चा झाली आहे की नाही? तर तुम्हाला हे स्पष्टपणे जर ऐकायचं असेल तर हे आपले वैष्णव जे आहे रेल्वे मंत्री, ते काय म्हणतात ते एकदा प्रथमतः ऐका. आणि मग आमचे हे जे पुढारी झोपलेले पुढारी आता जागे झाले आणि आपले जे कोल्हे साहेब आहेत खासदार, तर हे कोल्हे साहेब देखील कशा पद्धतीने तिथं वक्तव्य करतात तेही सांगा. आणि त्यांना एक लोकसभेमध्ये एकटं पाडलं. त्या राजाभाऊ वाजे नाही त्याच्याबरोबर, श्रीरंग बारणे नाही आहेत किंवा आपला भाऊसाहेब वाकचौरे नाही आहे. अकोल्याचे भाऊसाहेब वाकचौरे, त्यांना काही घेणं देणंच नाही आहे. त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे होतं. पण मला वाटतं यामध्ये काहीतरी महत्त्वाचा असा घोळ झालेला आहे. आणि तो घोळ मला वाटतं फक्त या लोकांनी फक्त भाजपवाल्यांशीच चर्चा केलेली आहे, इतर लोकांशी चर्चा केलेली नाही आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यामध्ये तो नारायणगावच्या दुर्बिणीचा सांगितलेला आहे. तर तो दुर्बिणीचा मुद्दा आहे. तर नारायणगावच्या खालच्या बाजून रेल्वे जाते रस्त्याच्या, नाशिक रोडच्या, तर त्याच्या वरच्या बाजून जुन्नर मार्गे करा, आहे ना. 10-20 किलोमीटर वर गेली रेल्वे तर काय फरक पडत नाही आहे. तर पण हे वैष्णवाने सांगितलं की आम्ही सर्व लोकप्रतिनिधीशी चर्चा करून, लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता हा खरा प्रश्न नेमका काय आहे ते बघा. हे वैष्णव काय म्हणतात ते एकदा त्यांच्या तोंडूनच ऐका, म्हणजे तुम्हाला यामधलं सत्य काय आहे ते समजेल. दूसरे प्रोजेक्ट के अलाइनमेंट की बात की है, उसमें भी माननीय सांसद और राज्य सरकार और रेलवे के अधिकारी सब मिलकर करेक्ट अगर अलाइनमेंट चेंज करना है तो उसमें कोई ऐसा हार्ड एंड फास्ट नहीं है जहां पर जो जनता के लिए काम करने की, माने प्रधानमंत्री जी ने तो प्रधानमंत्री कार्यालय के नाम भी कर दिया है सेवा तीर्थ। तो सेवा तीर्थ उस भावना को दर्शाता है कि जनता की सेवा के लिए मोदी जी की सरकार समर्पित है। आता हे वैष्णव काय म्हटले हे आपण ऐकलं. आता वैष्णव हे सरकारी अधिकारी होते, राजस्थानचे होते. परंतु यांनी ओरिसामध्ये या कलेक्टर म्हणून 2-3 ठिकाणी काम केलेलं आहे. चक्रीवादळामध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आणि नंतर ते भाजपमध्ये गेले नोकरी सोडून. तेव्हा हे कलेक्टर वगैरे असे जे लोक असले, यांना आदेशांची सवय असते. तेव्हा आपण या संदर्भामध्ये किंवा ही रेल्वे होण्यासंदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी साहेबांना साकडं घातलं पाहिजे. कारण हे जे मोदी आहेत त्यांनी पण सांगितलं की मोदीने सांगितलं तर आम्ही ते करू, अन्यथा ते होणार नाही आहे. आता यामध्ये हे जे लोक आहेत, हे खासदार आमदार गेले कुणा गावा, तर हे आमदार हे विविध पक्षाचे आहेत. त्यांना पक्षशिस्त आहेत. पक्षाने सांगितलं बोलू नको तर बोलणार नाहीत, पक्षाने सांगितलं आंदोलन करू नको तर करणार नाही आहे. आता हे वळसे पाटील असो, हे तुमचे गोडसे असो, अमोल कोल्हे असो वगैरे, हे जे आमदार आहेत किंवा शिवाजीराव आढळराव पाटील असो, तर हे आता यायला लागले कशामध्ये, ह्या रेल्वे मार्गाच्या आंदोलनामध्ये त्यांचं काम यायला लागलेलं आहे. आणि ते थोडंसं त्याविषयी बोलायला लागलेले आहेत. परंतु केवळ असं काही करून होणार नाही आहे. ह्या वाजेने यांची भेट घेतली वैष्णवांची, ते काही बरोबर नाही आहे. पण वाजेने अद्यापपर्यंत सिन्नरमध्ये कधीही एक रस्ता रोको, मोर्चा किंवा एक विविध प्रकारे शेतकऱ्यांमध्ये, मग ते नांदूर शिंगोटे असो, दोडी असो अथवा एक सिन्नर असो, या मार्गावर रस्ता रोको करायला पाहिजे. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना जे गावं आहेत, मग ते पळशी गाव असो वा अन्य कुठलेही गाव असो, म्हणजे आपापल्या तालुक्यातून
प्रत्येकाने आपापल्या तालुक्याने प्रत्येकाने उठाव करायला पाहिजे आणि तो उठाव कसा कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, तर तो फार चांगल्या पद्धतीने उठाव केला गेला पाहिजे. सर्वसाधारण उठाव करून काही उपयोग नाही त्याचा. आणि हे उठाव करायला पहिल्यांदा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तिथून सुरुवात झाली पाहिजे आणि त्यानंतर ह्या पिंपरी चिंचवड किंवा आपल्या मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उठाव केला पाहिजे. तर आता या रेल्वे मार्गाविषयी आता पूर्णपणे पुढाऱ्यावर विसंबून राहणं हे काही योग्य ठरणार नाही आहे. कारण वस्तुस्थिती अशी आहे की हे पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि वेगवेगळ्या त्यांच्या एकंदरीत दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विभागातून ते निवडून आलेले आहेत. मग पक्षाने आदेश दिला की आंदोलन करू नका हे करणार नाही. पक्षाने आदेश दिला या प्रश्नावर लढू नका लढणार नाही आहेत. त्यामुळं या पुढाऱ्यांचा विश्वास किती प्रमाणामध्ये आपण धरायचा हे एक लक्षात ठेवा. आणि पुढाऱ्यांवर हे स्वतःच्या संदर्भामध्ये ते जास्त प्रयत्नशील असतात, परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तितकेसे नसतात. हा एक महत्त्वाचा मार्ग. आता एक महत्त्वाचा मार्ग ही शिर्डीवरून रेल्वे गेली. यावेळेस हे आपले जे पुढारी होते, संपूर्ण जे पुढारी होते, हे काही झोपले होते का? यांना माहीत नाही का का यांना काही कुणकुणही लागलेलं नाहीये की हा प्रस्ताव तसा झाला लोकसभेमध्ये वैष्णव. आता हे वैष्णव कोण? तर वैष्णव आहेत हे राजस्थानचे मूळचे राहणारे आणि ते ओरिसामध्ये कलेक्टर म्हणून होते आणि त्यांनी काम केलं. त्यानंतर ते वैष्णवांना परत भाजपमध्ये आणले. म्हणजे वैष्णव हे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांचं काम काय असतं, तर वरिष्ठांनी सांगितलेले आदेश पाळणे. त्या पद्धतीने ते काही जास्त त्या पद्धतीमध्ये जास्त अभ्यास आहे का त्याच्यामधून करून ते त्या संदर्भामध्ये आपापले निर्णय देत असतात. तर या वैष्णवाला जर मोदींनी सांगितलं की यामध्ये तुम्ही हा प्रकल्प कोणत्या परिस्थितीमध्ये करा, तर ते करतील. मग आता येथे एक एक पुढारी आपले थोडे याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे आंदोलन करायला. पण हे आंदोलन सिन्नरपासून ते चाकणपर्यंत केले गेले पाहिजे. मग सिन्नर, त्यानंतर दोडी बुद्रुक, नांदूर शिंगोटे किंवा करेघाटामधून करेघाट बंद केला पाहिजे. त्यानंतर चन्नापुरी असो, चन्नापुरीचा घाट असो, साकूर फाटा असो, त्यानंतर बोटा, घारगाव, नारायणगाव वगैरे त्याच्यानंतर सर्व जे भाग आहेत ते की पूर्ण तुमचं चाकण केलं पाहिजे. त्यामध्ये खेड राजगुरुनगर केलं पाहिजे. त्यामध्ये जे महत्त्वाचे मंचर आले पाहिजे. म्हणजे या सगळ्या गावचे जे पुढारी आहेत आणि परिसरातील म्हणजे ते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असो, ग्रामपंचायत सरपंच असो, नगरपालिकेचे पदाधिकारी असो किंवा शेतकरी तर महत्त्वाचेच आहेत. या सर्वांनी मिळून हा जो एकंदरीत त्यांनी आपल्यामध्ये एक हे टाकलेलं आहे, काय म्हणतात त्याला, की दुर्बिणीचा अडसर. तर हा अडसर दूर करण्यासाठी या दुर्बिणीच्या जवळून कितीचे स्पंदनं किती 10 किलोमीटर आहेत, 15 किलोमीटर आहेत, तेवढं सोडून जास्त 5 किलोमीटर अजून वाढवून मार्ग व्यवस्थितपणे करा. पण हे पुढारी बोलत नाहीत. पुढाऱ्यांना स्वतःचं पडलंय, लोकांचं पडलेलं नाही असं काही दिसतंय. कारण नाशिकमध्ये, सिन्नरमध्ये अजून उठाव झालेला नाही आहे. चाकणमध्ये, त्यानंतर खेड राजगुरूमध्ये या रेल्वे मार्गाविषयी अजून उठाव झालेला नाही आहे. म्हणजे कोणी काही करतच नाही. आणि हे उठाव एका वेळेस म्हणजे धडाधड गोळ्या सुटाव्यात अशा पद्धतीने हे उठाव केले पाहिजे. अगदी शालेय विद्यार्थ्यापासून हे उठाव झाले पाहिजे. आणि हे उठाव अशा पद्धतीने जर होत नसतील तर मग त्याचा अर्थ असा होतो की एकाच ठिकाणी वाजवून काही उपयोग नाही आहे आणि प्रत्येकाने एकच वाजवलं पाहिजे. त्यामध्ये 2 भाग त्याच्यामध्ये आलेले आहेत की जुन्नरमध्ये काही पुढाऱ्यांनी सांगितलं की हे विखे पाटलांनी केलं. आता विखे मंत्री जे आहेत त्यांनी केलं किंवा भाऊसाहेब वागचौऱ्यांनी केलं किंवा अजून कोणी केलं त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. कोणी केलं तो प्रस्ताव तर झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्या मुळाशी जाण्याचं काही कारण नाही. आपल्याला हा प्रस्ताव पाहिजे. त्यानंतर अकोलेकरांनी जो मोर्चा केला ती नवले वगैरे कंपनी होती
त्यांनी पण ते सांगितलं की आम्हाला शहापूर मार्ग पाहिजे, शिर्डी शहापूर. अरे एकच मागा ना तुम्ही, हा रेल्वे मार्ग नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग मागा. म्हणजे पुढारी म्हणजे पूर्ण अभ्यास करून उतरत नाही असा एक मार्ग त्यामध्ये होतो. कारण आजकाल पुढाऱ्याची बेताल वक्तव्य देखील तुम्ही रोज रोज विधानसभेमध्ये त्यांना व्यासपीठावर ऐकत आहात. कोण काय बोलतं आणि कोण काय बोलतं कशाचाच कोणाला मेळ लागत नाही. त्याकरता या रेल्वे मार्गाचा अभ्यास करून रानोमा उठाव केला पाहिजे आणि रस्ता रोको केला पाहिजे. त्यानंतर विविध प्रकारे म्हणजे तुम्ही अगदी डिजिटल माध्यमापासून हातात दंडे घेऊन सुद्धा उभं राहिलं पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता दंडे याचा अर्थ जे तुमचे फ्लेक्सबाजी असते ना त्याला दंडो म्हणू आपण. तर हे फ्लेक्स घेऊन तुम्ही रस्ते उभे राहिले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी 2 मैलावर गेलं तुम्हाला दंडे दिसले पाहिजेत लोकांच्या मागण्याचे. त्यानंतर पुढं 2 मैलावर गेले दिसले पाहिजे आणि असं दिसल्यानंतर याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना याची माहिती होईल. मग हे शेतकरी असोत किंवा इतर कोणी असो, जर तुम्ही असे दिवस ठरवून दिले की एखादा समजा मी प्रवासी एस टीमध्ये बसलेलो आहे आणि मी पुण्यावरून निघालो, तर मला अगदी तुमच्या कुरळीपासून नाशिक फाट्यापासून जे आम्हाला दंडे दिसले पाहिजेत. अरे हे तर हे नाशिक रेल्वे, अरे ही नाशिक रेल्वे. आणि हा जो नाशिक रेल्वेचा मार्ग हा मग तो चाकण असो, पुढं कुठल्या मंचर असो वगैरे ती छोटी मोठी गावं करून नाशिकपर्यंत जर असे हे फ्लेक्सचे दंडे जर दिसले तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा होतं अरे हे लोक आपल्या मागण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर दुसरा एक मार्ग आहे रस्ता रोको, रस्त्यावर ठाण मांडून बसणे, तो एक मार्ग आहे. त्यानंतर तिसरा एक मार्ग आहे की मुख्यमंत्री वगैरे यांना फोन करून त्याच्यानंतर पत्र देऊन पत्राचे गठ्ठे विद्यार्थ्यांना सुद्धा मोदींना पत्र पाठवायला सांगा. कुठल्यामधून प्रत्येक शाळेतून पत्र गेलं पाहिजे. म्हणजे ते अगदी नारायणगावच्या खेड दापोडी दावडी सगळ्या भागातून अगदी एक की आम्हाला हा मार्ग व्हायला पाहिजे हे पत्र मोदींना पाठवा. वैष्णव यांना आहे ना पाठवून त्यांनाही पाठवा वाटल्यास, पण हे मोदींना हे पत्र पाठवा. प्रत्येक मुलांनी पाठवा. मग याच्यामध्ये जे आमदार आहेत खासदार आहेत यांनी सुद्धा तशा पद्धतीने मदत करून द्या की हे पत्र आहे ना प्रत्येक शाळेला एक 100 पत्र, एक 500 पत्र हायस्कूलला वगैरे अशा पद्धतीने दिली तर हे मुलं पत्र पाठवतील आणि ह्या मोदीला थोडासा घाम फुटेल. कारण हे एकांगी जेव्हा सरकार असतं तेव्हा ते शक्यतो लोकांचं ऐकत नाहीये. म्हणजे हा एक प्रश्न. आणि मग आता हे लोक जे निवडून आलेले आहेत हे कशा पद्धतीने निवडून आले हे लोकांना माहिती आहे. त्यामुळं असं काही म्हणू नका की आम्ही या पद्धतीनेच हे करणार त्या पद्धतीने करणार. तर या लोकपुढाऱ्यांवर देखील शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण हा प्रश्न तुमचा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, लोकांचा प्रश्न, जनतेचा प्रश्न हे सोडवण्यासाठी हे पुढारी तत्कालीन मतासाठी जरी मागं आले तर पुन्हा यांना एक घरी बसवण्याची आपण एक शक्यता निर्माण केली पाहिजे. बाबांनो, तुम्ही जर हा रेल्वे प्रकल्प जर आणला नाही, ही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे जर झाली नाही 2 वर्षामध्ये, तर हे सर्व या फोटोमधली सगळे लोक आमदार असोत खासदार असोत, ते लोकसभेचे आमदार असोत, राज्यसभेचे खासदार असोत किंवा राज्यसभेचे विधान परिषदेचे सगळे आमदार खासदार, मग ते शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले असोत किंवा इतर कुठल्या पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले असोत किंवा इतर कुठल्या कॅटेगरीमधून निवडून आलेले असोत किंवा त्यांना निवडून आणलेलं असलं तरीही या सर्व लोकांना मग ते पडलेले आमदार असोत, पडलेले खासदार असोत, पडलेले सभापती असोत, हे सगळे लोक म्हणजे निवडून आलेले पडलेले या सगळ्या लोकांनी एकजूट करून जेव्हा तुम्ही हा प्रकल्प मागण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हाच हा प्रकल्प होऊ शकतो. आता थोडीशी यामध्ये आग लागलेली आणि ही आग या रेल्वे प्रकल्पाची गाव लागली पाहिजे. एकाच ठिकाणी करून काही उपयोग नाहीये.
मग सिन्नर दोडी, नांदूर शिंगोटे, करेघाट, संगमनेर, त्याच्यानंतर चन्नापुरी घाट, साकोर फाटा, घारगाव, बोटा, त्यानंतर नारायणगाव नंतर मंचर, त्यानंतर खेड वगैरे असं चाकण, कुरळी, या पद्धतीने हा संपूर्णपणे हा मार्ग एक आरक्षित झाला पाहिजे. लोकांना कुणी पण प्रवासी करणाऱ्या माणसाला देखील दिसलं पाहिजे की आंदोलनं चालू आहेत, या आंदोलनावर चालू आहेत, या प्रत्येक मार्गावर आंदोलनं चालू आहेत, हा मार्ग बंद झालेला रेल्वेसाठी. असं जर झालं तरच ते होऊ शकतं, अन्यथा हा जो प्रकार आहे हे पुढारी हे मंत्रिपदासाठी हे आपल्या पुढील याच्यासाठी प्रयत्न करतील आणि नंतर मात्र हा प्रकल्प अशाच पद्धतीने पडून राहील किंवा त्याला एक खो घातला जाईल. तेव्हा एक अकोलेकरांचा एक प्रश्न मला समजत नाही त्याच्यामध्ये, की अकोलेकरांनी त्याच्यामध्ये दुजाभाव परत निर्माण केला. ते म्हणून आमचे 2 प्रश्न, आज तुमचे 2 प्रश्न कशाला, एकच प्रश्न एका वेळेस सोडवला जातो ना, एका वेळेस काय 2 प्रश्नावर टिक केली जात नाही ना. एक महत्वाचं नाही, आम्हाला शहापूर शिर्डी रेल्वे पाहिजे, अरे तो प्रश्न नंतर सोडू, पहिल्यांदा हा प्रश्न सोडवा. इगतपुरी मार्गे शहापूर रेल्वे ती गेली पाहिजे, तो मार्ग आहे बरोबर, परंतु याच्यामध्ये हा खो कशाला घातला की पुणे नाशिक मार्ग हा म्हणजे पुणे नाशिक मार्ग, पुणे नाशिक रेल्वे मार्ग म्हणजे पुणे नाशिक रेल्वे मार्ग, त्या व्यतिरिक्त इतर काहीही नाही. त्यासाठी आंदोलन, मोर्चे, धरणे, त्यानंतर पदयात्रा, त्यानंतर एखाद्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं तुमचे जाणार रामलीला मैदानावर सर्व शेतकरी घेऊन, आणि त्याचे दिल्लीकरांना सुद्धा सांगा की हे मोदी सरकारचं काम कसं आहे, मोदी कसे, वैष्णव कसे, आमच्या शेतकऱ्यांचा कसा यामधून हे होणार आहे. कारण यामधून जो फायदा होणार आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांचा, नगरपंचायतीमधील नगरपालिकांच्या मधील नगरसेवकांचा आणि एक नागरिकांचा, त्यानंतर नाशिक शहरामधील नागरिकांचा, त्यानंतर अनेक लोकांचा, त्यानंतर पुणे शहरातील पुणेकरांचा म्हणजे पुणेकर नागरिकांचा, हा सर्व लोकांचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा, हा सर्वांचा फायदा या रेल्वे मार्गामधून होणार आहे. तेव्हा हा प्रकल्प होण्यासाठी खूप मोठा लढा होणे आणि एकत्रितपणे लढा होणे गरजेचं आहे. याविषयीचे अपडेट आम्ही आपणाला वारंवार देत जाऊ आणि यामधून या रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये काय काय घडतं त्याची माहिती आपण सांगत जाऊ. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.